श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. होळीच्या दिवशी काय करावे व काय टाळावे. दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. फक्त तारखेमध्ये तेवढा बदल होतो. यंदा आपल्याला 13 मार्च 2025ला म्हणजे गुरुवारच्या दिवशी होळी साजरी करायची आहे. या दिवशी पौर्णिमा प्रारंभ सकाळी 10:35 ते शुक्रवारी दुपारी 12:23 असेल. होळी हा सण खरा तर लक्ष्मी प्राप्तीचा सण आहे. होळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय, किंवा आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार येतात, नकारात्मकता येते, आपल्या आजूबाजूला ज्या वाईट गोष्टी घडतात, तर त्या सर्वांचे एक प्रकारे आपल्याला या होळीमध्ये दहन करायचे असते आणि चांगल्या विचारांना स्वीकारून किंवा चांगल्या गोष्टींना स्वीकार करून आपल्याला आपल्या जीवनाची पुढे वाटचाल करायची असते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीची अगदी संपूर्ण माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. प्रत्येक राज्याचे सण साजरा करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये होळी 3 दिवस साजरी केली जाते. तर फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी दहन केलं जातं, म्हणजे होळी पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये शब्द आहे धुळवण. वर्षभरात बरेचसे सण आहेत की ते सण साजरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सणाची कर पाळण्याची पद्धत आहे, किंवा त्याला आपण करी दिन म्हणतो. तर ही धुळवण म्हणजे दुसरी तिसरी काही नसून होळीची कर असते. यानंतर 5व्या दिवशी म्हणजे पंचमीचा जो 5वा दिवस असतो, तर त्या दिवशी रंगपंचमी. त्या दिवशी एकमेकांना रंग लावले जातात आणि एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छासुद्धा दिल्या जातात. तर याचे कारण म्हणजे जसं रंग वेगवेगळ्या रंगाचे असतात, त्याच पद्धतीने आपले आयुष्यसुद्धा या रंगाप्रमाणे रंगीबेरंगी व्हावं. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरले जावेत. कारण आयुष्य जर आपल्या बेरंग असेल तर त्या जगण्याला मात्र काहीही अर्थ नाही. या उलट आपले आयुष्य जर रंगाप्रमाणे रंगीबेरंगी असेल तर आपल्याला सुद्धा जीवन जगायला उत्साह येतो. तर हाच संदेश आपल्याला रंगपंचमीच्या दिवशी देऊन जातो. आपल्याला होळीच्या दिवशी काय काय करायचं असतं, तर होळीचे दहन आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचे असते. ज्यावेळेस आपल्या देवघरामध्ये आपण दिवा लावतो किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी आपण वेळ म्हणतो, तर त्या काळामध्ये होळी पेटवण्याची पद्धत आहे. यंदाचा जो शुभ मुहूर्त दाखवलेला आहे, तर तो साधारणतः रात्री शुक्रच्या दरम्यान आहे. पण ज्यांना शुभ मुहूर्तावर होळी पेटवायची आहे तर त्यांनी तसं केलं तरीसुद्धा चालेल. पण साधारणतः तुम्ही संध्याकाळी 6:30च्या दरम्यान किंवा 7च्या दरम्यान होळी पेटवली तरीसुद्धा चालतं. बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक पद्धतीने होळी असते, म्हणजे एक गाव एक होळी, किंवा मग काही ठिकाणी म्हणजे बरेच जण आपापल्या घरी स्वतःची वैयक्तिक होळीसुद्धा तयार करतात आणि तिची पूजा केली जाते. जे काही असेल, पण तुम्ही होळीच्या पूजेसाठी काय काय देऊ शकता किंवा होळी पूजेसाठी काय साहित्य लागते हे मी तुम्हाला सांगते. तर होळी पूजेसाठी तुम्हाला एक पाण्याचे भरलेले तांब्या लागणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, त्यानंतर फुलाचा हार लागणार आहे होळीला घालण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे हार आणि कडे सुद्धा आणले जातात आणि त्यातल्या एक हार आणि एक जे कडं असतं तर ते होळीमध्ये दहन करण्याची पद्धत आहे. किंवा मग साखरेचे वेगवेगळे खेळणेसुद्धा तुम्ही होळीमध्ये टाकू शकता. तर यापैकी काही असेल तर ते मग तुम्ही फक्त हार घेतला तरीसुद्धा चालेल. खोबऱ्याची वाटी आणि एक पाण्याने भरलेला नारळसुद्धा लागणार आहे. अजून आपापल्याला लागणार आहे गाईचं तूप, त्याचबरोबर फुलं लागणार आहेत, किंवा फुलाचा हारसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. विड्याची पानं, लवंग, अजून सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी कापसाचे जे वस्त्र असतात, किंवा मग आपला जो लाल धागा असतो, पिवळा ज्याला आपण कलावा म्हणतो, तो सुद्धा होळीमध्ये टाकला जातो. होळीच्या भोवती काढण्यासाठी रांगोळी लागते. आपण पुरणपोळीचा नैवेद्य होळीच्या दिवशी हा करत असतो. होळी आणि पुरणपोळी याचं अगदी जवळचं नातं आहे. बऱ्याच जणांच्या घरी शक्यतो पुरणपोळीच केली जाते असावी. तर पुरणपोळी असेल तर त्याचा नैवेद्य, किंवा जे तुम्ही काही गोडधोड या दिवशी बनवलं असेल तर त्याचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायचा असतो. एक खोबऱ्याची वाटी, एक पाण्याने भरलेलं नारळ,
विड्याचे पान, लवंग हेही होळीमध्ये अर्पण करावे. होळीला हळदी कुंकू व्हावे, मनापासून नमस्कार करावा, कारण आपण अग्नीची सेवा करत असतो. साधारणतः एवढं साहित्य आपल्याला लागतं. या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही वापरत असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता. काही ठिकाणी काळे तीळसुद्धा होळीमध्ये टाकले जातात. तर प्रत्येक साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे असं काही नाही. सामान्यपणे एवढे साहित्य तर लागते, ते मी तुम्हाला सांगितलेले आहे, जे तुम्ही होळीसाठी न्यायचे आहे. आणि नैवेद्य हा आठवणीने न्यायचा आहे. आता जेव्हा तुम्ही होळी पेटवलेली असते तेव्हा प्रार्थना करू शकता. तुमच्या मनातली जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आहे ती जाण्यासाठी सुद्धा प्रार्थना करू शकता. किंवा तुम्ही स्वतःच्या मनाशी एक विजय म्हणायचं की मी या गोष्टीचा आजपासून त्याग करत आहे. माझ्या आयुष्यात मध्ये आत्तापर्यंत जे काही वाईट झाले ते मी या होळीच्या अग्नीमध्ये दहन करत आहे. तर अशा पद्धतीने सर्व नकारात्मक गोष्टी या दिवशी सोडून द्यायच्या आहेत आणि एक नवीन जीवनाला सुरुवात करायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत किंवा आपल्या आजूबाजूला काही गोष्टी घडत असतात आणि ज्याचा आपल्याला खरोखर त्रास होत असतो, तर त्या सर्व वाईट गोष्टी आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये स्वाहा करायच्या आहेत. म्हणजेच काय तर दहन करायचं आहेत. त्यानंतर तुम्ही एक गावाकडे पद्धत बघितली असेल. बऱ्याच ठिकाणी ही पद्धत असते की जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा बोंबा मारल्या जातात. म्हणजे हाताने आपल्या तोंडावर असं थोडंसं मारून त्या बोंबा मारायची पद्धत असते. जे हे काही शब्द आहेत ते, तर त्याचा अर्थसुद्धा तोच होतो की दुसरे काही बोलण्यापेक्षा त्या बोंबा मारल्या जातात आणि निगेटिव्हिटी आहे, जी नकारात्मकता आहे, वाईट गोष्टी आहेत, तर त्या अग्नीमध्ये दहन हो, यासाठी एक प्रकारची ती प्रार्थनाच असते. यानंतर जेव्हा होळी पेटवलेली असते तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही घरून जो पाण्याचा तांब्या नेलेला असतो, तर त्या पाण्याने गोल प्रदक्षिणा होळीच्या भोवती तुम्हाला मारायच्या आहेत. होळीच्या भोवती थोडं थोडं पाणी ओतत जायचं आहे आणि तुम्ही सुद्धा होळीला प्रदक्षिणा मारायची आहे. नैवेद्य होळीमध्ये दहन करायचं आहे. होळीपाशी ठेवून द्यायचं आहे. जास्त मोठी होळी असेल तर अगदी जवळसुद्धा जाऊ नका. आणि त्यानंतर होळीला नमस्कार करायचा आहे. हवं तर त्यांच्या तांब्यामध्ये तुम्ही होळीची जी काही राख असते किंवा पेटलेला जो विस्तव असतो तो घरी घेऊन जाऊ शकता. आणि तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघराच्या आसपास कुठे म्हणजे आग्नेय कोपऱ्यात जागा असेल तर तिथे किंवा तुमच्या घरामध्ये कुठेही आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो विस्तव एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे किंवा एखाद्या ताटामध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे. आपलं देवपूजेचं म्हणजे देवांना स्नान घालण्याचं जे ताट असतं, तुम्ही त्या ताटामध्ये जरी तो विस्तव ठेवला तरीसुद्धा चालतो. तर तो अग्नी जोपर्यंत पेटलेला आहे, समजा तुम्ही विस्तव आणला असेल येताना, तर तो विझून गेला म्हणजे एक गाव एक होळी असेल आणि आणताना तो विझून गेला तर इथे म्हणजे घरी आणून तुम्ही तो पुन्हा पेटू शकता. किंवा तुम्ही घरीच होळी केलेली असेल तर मग तिथे तुम्हाला तो अगदी सहज घरात आणणं सोपं होईल. आणि तो अग्नी जोपर्यंत चालू आहे तर त्याच्याजवळ तुम्हाला एक पणतीमध्ये मोहरीचं तेल घेऊन किंवा मग मोहरीचे तेल नसेल तर मग तेलाची एक वात लावा आणि त्या तेलामध्ये तुम्ही मोहरी टाकू शकता. आपल्या घरामध्ये आपण भाजीसाठी जी काळी मोहरी वापरतो, तर ती मोहरीसुद्धा तुम्ही त्या तेलामध्ये टाकू शकता. आणि ती मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तो आपण आणलेल्या होळीच्या विस्तवाजवळ लावायचा आहे आणि त्याला नमस्कार करायचा आहे. होळीचा जो अग्नी आहे तो आपण आपल्या घरामध्ये आणतो. तो आपण आपल्या घरामध्ये ठेवला तर आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा असते, अशांतता असते किंवा नकारात्मकता असते ती निघून जावी, यासाठी ही होळीची राख किंवा होळीचा विस्तव आणण्याची पद्धत आहे. आणि हा विस्तव सकाळपर्यंत शांत होऊन जातो किंवा मग तुम्ही ती काळजी घेऊ, जसं की दुधाने तो विस्तव शांत करू शकता. किंवा मग तांब्यामध्ये पाणी घालायचं, त्यामध्ये थोडंसं धारभर दूध ओतायचं आणि त्या दूध मिश्रित पाण्यामध्ये तुम्ही तो होळीचा विस्तव शांत करा. दुसऱ्या दिवशी ती जी राख आहे ती होळीची, तर ती तुम्ही आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता किंवा उठण्याप्रमाणे घरातील प्रत्येक माणसाने अंगाला ती राख लावावी तरीसुद्धा चालते. कारण होळीच्या राखेने धुलीवंदनाच्या दिवशी आंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे.
यामुळे तुमच्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी राहिलेली असेल किंवा ज्या गोष्टी तुम्हाला बाधत असतील, बऱ्याच जणांना बाहेरच्या गोष्टीचा त्रास होतो किंवा तुमच्या पाठीमागे ज्या काही समस्या लागलेल्या असतील, तर त्या समस्येचा नायनाट व्हावा म्हणून होळीच्या राखेचा हा उपाय केला जातो. होळीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही होळी पेटवायला जाणार आहात किंवा त्या अगोदर तुमच्या मुख्य दाराच्या उंबऱ्यावर किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला गुलाल टाकायला विसरू नका. गुलाल तुम्ही बघितला असेल की रंगपंचमीला सुद्धा वापरला जातो किंवा बऱ्याच शुभ कार्याच्या ठिकाणी सुद्धा वापरला जातो. तर हा जो गुलाल असतो तर तो नकारात्मकता खेचून घेतो. त्यामुळे तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला जिथे तुम्ही संध्याकाळी दिवा वगैरे लावत असाल तर त्या जागेवर तुम्हाला हा गुलाल टाकायचा आहे. एक प्रकारे होळीच्या दिवशी आपण ज्या ज्या गोष्टी करतो तर त्या करण्याचं हेच एक कारण आहे. वाईट गोष्टींना आपल्याला या दिवसापासून दूर सारायचं आहे आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकारायचा आहे. आता होळीच्या दिवशी नेमकं काय करायचं नाही ते मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा तुम्ही होळी दहन करत असतात त्यावेळेस तुमचं डोकं जे आहे ते पुरुषांनी टोपी घालावं किंवा रुमाल तरी डोक्यावर ठेवावा आणि महिला जर गेल्या असतील तर महिलांनी होळीचे पूजन करत असताना किंवा तिथे प्रदक्षिणा मारत असताना, होळी दहन बघत असताना आपलं डोकं साडीच्या पदराने झाकून ठेवा. म्हणजे डोक्यावर साडीचा पदर घ्यावा किंवा मग ओढणी वगैरे असेल तर त्याने तुम्ही डोकं हे झाकू शकता. डोकं उघडं राहणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर होळीच्या दिवशी दुसरी गोष्ट आपल्याला ही एक पाळायची आहे. आपल्याला काळा रंग वापरायचा नाही. होळीमध्ये बरेच जण काळा कपडा आणि काळी हळद सुद्धा दहन करतात. तर तो वेगळा उपाय आहे. नकारात्मकता, तिला काही आजारपण दुखणं वगैरे असेल किंवा पैशाचा काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी तो उपाय केला जातो. पण स्वतः आपण या दिवशी या काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत आणि पांढऱ्या रंगाचे सुद्धा परिधान करायचे नाहीत. कारण काळा रंग जो आहे तो नकारात्मकतेचं प्रतीक आहे. म्हणून धार्मिक कार्यामध्ये किंवा अध्यात्माच्या ठिकाणी बघितला जातो. एक मकर संक्रांतीचा सण सोडला तर त्यामुळे काळा रंग आपल्याला या सणाच्या दिवशी वापरायचा नाही आणि पांढरा रंगसुद्धा वापरायचा नाही. म्हणजे आपल्याला पांढऱ्या रंगाचे सुद्धा कपडे या दिवशी घालायचे नाहीत. रंगावर नकारात्मकता गोष्टीचा प्रभाव पडत नाही, पण ते नकारात्मकतेचं प्रतीक आहे. तसेच पांढऱ्या रंगावर नकारात्मकतेचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे ते दोन्ही रंग या दिवशी वापरले जात नाहीत. तर या रंगाची काळजी तर तुम्हाला घ्यायचीच आहे, आवर्जून घ्यायची आहे. त्याचबरोबर होळीच्या दिवशी कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा कुणाकडून उधार काही मागू नका. पैसे घेऊसुद्धा नका. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. आणि बरेच सणवार तुम्ही असे बघितले असतील की महिला ज्या आहेत त्या काही ना काही दानधर्म म्हणा किंवा सौभाग्याच्या वस्तू, हळदी कुंकू एकमेकींना देत असतात. पण होळीच्या दिवशी आपल्याला सौभाग्याचं कोणतंही वाण किंवा कोणत्याही प्रकारचा दानधर्म वस्तू असतात त्या करायच्या नाही आहेत. थोडक्यात काय, दानधर्म आपल्याला करायचा नाही. गरीब व्यक्तींना तुम्ही अन्नदान करतात ते वेगळे, पण काही कपड्याचे दान असेल किंवा भेटवस्तू आपण देत असतो किंवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये आपण सौभाग्य वस्तू देत असतो तर त्या मात्र त्या दिवशी आपल्याला करायच्या नाहीत. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळा आपल्याला चालत फिरत असताना काही आपल्याला सापडत असतात. पण होळीच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही वस्तू सापडल्या की ज्या तुम्हाला असं वाटेल की ती वस्तू आपण चांगली आहे आणि ती आपण आपल्या घरी नेऊ शकतो किंवा मग उचलून समजा घरी नेली तर पुढे आपण तिचं काय करायचं हे ठरवू शकतो. पण होळीच्या दिवशी तुम्हाला कितीही उपयोगाची वस्तू सापडली किंवा तुम्हाला काहीही लाभ झाला तरी तो तुम्हाला घरी न्यायचा नाही. म्हणजे काय, सापडलेल्या वस्तूमध्ये तुम्हाला जरी काही आवश्यक गोष्टी वाटल्या तर पण काय असं असतं की होळीच्या दिवशी बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात आणि या काळामध्ये नकारात्मक शक्तीचं वर्चस्व जास्त असतं आणि उपाय करताना लोक जास्तीत जास्त करून नकारात्मकता दूर करण्यासाठी म्हणून बऱ्याच गोष्टींचा वापर करतात. तर मग त्या गोष्टी तुमच्यामध्ये येऊ शकतात. या कारणामुळे तुम्हाला कोणत्याही वस्तू उचलून तुमच्या घरी आणायच्या नाही आहेत.
आणि बरेच लोक तंत्र मंत्र किंवा थोड्याशा तांत्रिक गोष्टी पण करतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला यामध्ये पडायचं नाही. त्यामुळे कोणतीही वस्तू तुम्ही घरी आणू नका. एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ज्यांचं लग्न होऊन पूर्ण 1 वर्षसुद्धा झालेलं नाही, म्हणजे ज्यांची लग्नानंतरची पहिलीच होळी आहे, त्यांनी होलिका दहन पाहू नये. म्हणजे पती असेल पत्नी असेल त्यांनी होळी दहनाच्या ठिकाणी जायचं नाही. ज्यांना एकच अपत्य आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांनीसुद्धा होळी दहन पाहायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी तामसिक अन्नपदार्थ पिणे टाळावे. आणि दुसरी गोष्ट, ज्या सासू सुना असतात त्यांनी सुद्धा होळी दहनला एकत्रित जाऊ नये. समजा दोघीपैकी एखादीची होळीची दहन बघायला गेलेली आहे तर काही हरकत नाही, पण दोघींनी सोबत जाऊन होळीचे दहन पाहायचे नाही. यामुळे कुटुंबामध्ये वितुष्ट येऊ शकतात. आपल्या धर्मशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्राचे जे नियम आहेत त्यामध्ये हे सांगितलेले आहे आणि प्रत्येक गोष्टी एकमेकांना मिळते जुळते आहेत. त्यामुळे हा नियम तुम्ही पाळावा. दोघीपैकी म्हणजे तुम्हाला जर होळीचे पूजन करायला जायचे असेल तर दोघींनी थोडीशी मागे पुढे वेळ बघून गेले तर चांगले राहील. अजून एक गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनीसुद्धा होलिका दहन पाहायचं नाही आणि जे नवजात बालके आहेत त्यांनासुद्धा होलिका दहन पाहू नये. म्हणजे नवजात म्हणजे ज्यांची अगदी पहिलीच होळी असेल तर त्यांच्यासाठी किंवा काही महिन्यांची जी बाळ असतील त्यांना घेऊन होळीच्या ठिकाणी जाऊ नये. कारण तुम्हाला पहिल्यापासून अर्थ समजला असेल की नकारात्मक गोष्टीचे दहन या होळीच्या आगीमध्ये केले जाते आणि ज्या गर्भवती महिला असतात किंवा जी लहान बाळं असतात किंवा ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं तर त्यांचं सगळं पहिलं असतं. पहिल्याच वेळी या गोष्टी त्यांच्याकडे घडत असतात किंवा गर्भवती महिलांसाठी काहीची पहिली प्रेग्नन्सी असेल किंवा त्यांच्या पोटी जन्माला येणारे बाळसुद्धा एक नवा जीव असणार आहे. तरी या सर्व कारणासाठी त्यांना होळीचे दहन पाहणे वर्ज्य करण्यात आलेले आहे. हे नियम त्या व्यक्तींनी पाळले तर नक्कीच बरे होईल. दुसरी गोष्ट म्हणजे होलिका दहनाच्या पूजेमध्ये तुम्हाला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून मगच दर्शन घ्यायचं आहे. दक्षिणेला तोंड करू नका. आणि तुमची राशी जर कर्क असेल तर त्यांचा अधिपती हा चंद्र आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने चंद्राच्या संबंधित काही वस्तूचे दान केले तरी चांगले होईल. म्हणजे साखर असले, दूध असेल किंवा पांढरे जे अन्नपदार्थ असतात किंवा पांढऱ्या रंगाच्या ज्या काही गोष्टी असतात की ज्या एखाद्या गरजूला दिल्या तर त्याला उपयोगी येतील तर त्या मात्र कर्क राशीच्या व्यक्तींनी दान करू शकतात. होलिका दहनाच्या आगीमध्ये धान्य किंवा कडधान्य भाजून खाल्ले तर ते आरोग्यासाठी चांगले असते. अजून एक प्रथा अशी आहे की ज्यांच्या घरी कोणी आजारी असतात तर त्यांच्या घरच्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी आपण जो काही होळीचा अग्नी घरी आणणार आहोत तर त्या अग्नीवर त्यांना थोडासा एक पापड किंवा कुरडी भाजून द्यायची आणि ती त्यांना आवर्जून खायला लावायची. यामुळे सुद्धा त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते. अगदी जुन्या काळापासून ही प्रथा आहे. तुमच्याकडे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नक्कीच म्हणजे याचा खूप चांगला गुण येतो. तर तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी करू शकता. आणि फाल्गुन पौर्णिमा आहे, यामुळे देवी लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांची पूजा करण्याची पद्धत या दिवशी आहे. त्याचप्रमाणे चंद्राला अर्घ्य या दिवशी देऊ शकता. चंद्राला दुधाचे अर्घ्य दिल्याने पती पत्नी यांच्यातील वितुष्ट आणि भांडणे दूर होतात. पण दोघांनी एकत्रितपणे म्हणजे त्या तांब्याला दोघांनी हात लावायचा आणि चंद्रदेवताकडे बघत बघत त्यांचे स्मरण करत अर्घ्य द्यायचे आहे. आपल्या कुंडलीतील सर्व ग्रहाची स्थिती चांगली राहावी किंवा कुंडलीतील ग्रहांच्या शांतीसाठी एक मंत्र मी तुम्हाला सांगते, जो तुम्ही होळीच्या दिवशी होळी दहनाच्या वेळी किंवा मग घरी आल्यानंतर देवाच्या समोर बसून म्हटला तरी चालेल. तर हा मंत्र असा आहे: ब्रह्मा मुरारी स्त्रीप्रांतकारी भानो शशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनी राहू केतव सर्वे ग्रह शांतिकरा भवन्तु. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. पुन्हा एकदा तुमच्या मराठी परिवाराकडून तुमच्या सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.